चला पाहूया सामन्याकडे. संघाची धावसंख्या जाऊन किती संघाचे खातं अजूनपर्यंत खुललेलं नाही. पहिल्या चेंडू पहिला गडी बाद सुद्धा झालेला आहे. परत इथे गोलांसाठी सज्ज होतोय तो समीर. वैयक्तिक पहिले सागर सुद्धा पहिले षटक फेकण्यासाठी आलं तर समीर पहिल्या चेंडू पहिला गडी बाद केलेला. पुढच्या चेंडूसाठी परत अंपायरला क्रॉस केलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. चेंडू जातोय कव्हर रिझन मध्ये. डिक्लेअर असल्यामुळे 2 धावा भेटतील. या 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सुरू. संघाची वैयक्तिक स्वतःचं खातं तसं संघाचं खातं सुद्धा खुलेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 2 चेंडू आणि 2 धावा. पुढच्या चेंडूसाठी परत एकदा गोलसाठी सज्ज होईल तो समीर. जी साईड चेंज केली. राईट राऊंड विकेटचा मारा करेल. पुढचा चेंडू एज लागते. परत एकदा जेलबादूंची संधी होती. चेंडू जातोय तो ट्रॅव्हल झालेला चेंडू. 1 धावा भेटेल. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. धावफलक धावा होता ते 3 चेंडू आणि 3 धावा बघायला गेलो तरी चांगल्या प्रकारचीच गोलंदाजी अजूनपर्यंत समीर करतोय. 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केलेल्या आहेत. पण पाहूया अजून 4 षटकाचा सामना असेल. 4 षटकामध्ये किती धावांचं आव्हान ठेवतो तो गरीब नवाज संघ. पुढचा चेंडू परत एकदा राईट राऊंड विकेटचा मारा केला. 7-8 पावलाचा रनअप असेल. अंपायरला क्रॉस केलेला आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज शाहीद. अतिरिक्त फेकतो. अतिरिक्त भेटेल. 1 धावा भेटेल. 1 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या परत एकदा पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. धावफलकावरती धावा होतात ते 3 चेंडू आणि 4 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट ओव्हर प्रोग्रेस. बघा गेली तरी चांगल्या प्रकारची गोलंदाजी अजूनपर्यंत तर करतोय. आता 3 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केलेले पण एक गडी बाद सुद्धा केलेला आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी प्रयत्न सज्ज होतोय तो समीर. राईट राऊंड विकेटचा मारा फुल टॉस होता पण पुरेपूर फायदा नाही. जेलबादची संधी होती पण जेलबाद नाही झालेली आहे. तिथे 1 धावा पण आहे. निर्धाव चेंडूचे सांगता होते. निर्धाव चेंडू इथे ठरेल. संघाची धावसंख्या थांबलेली आहे. संघाची धावसंख्या स्थिरावलेली आहे. 4 चेंडूमध्ये फक्त 4च धावा खर्च केलेले ते समीरने. पाहायला गेलो ते चांगल्या प्रकारची गोलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये केली होती तशी ह्या सामन्यामध्ये सुद्धा करून दाखवतोय तो समीर. तर पाहायला गेलो तरी परत गोलंदाजीसाठी समीर सज्ज होईल. राईट राऊंड विकेटचा मारा केला तो शाहीदसाठी. शाहीद असेल स्ट्राईक केली होती. शाहीदच्या सुद्धा माझ्या ओपनर फलंदाज आहे. अजून की मोठा विकेट आलेला नाही. पाहूया थोड्याच वेळात येतो का. पुढचा चेंडू बिरकोला अलॉंग कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो चेंडू 1 धावा भेटेल. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. धावफलकावरती धावा होतात ते 5 चेंडू आणि 5 धावा. पाहायला गेलो तरी या षटकामध्ये लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. 1 to go असेल. 5 चेंडू फक्त आणि फक्त 5च धावा खर्च केले ते समीरने. जे की धावांना थांबवून ठेवलेले ते समीरने चांगले रोखवून ठेवलेलं आहे. परत या गोलांसाठी सज्ज होईल. राईट राऊंड विकेटचा मारा करेल. शुएब असेल स्ट्राईक होती. पाहूया शुएब आपल्या संघासाठी किती धावा करतो. आपल्या संघाचे वैयक्तिक स्वतःचं खातं जो की खुललेलं नाही ते सुद्धा खोलतो का. पुढचा चेंडू परत भिरकवण्यात असेल का. पळजी एज लागलेली बॅटीची कडा लागलेली आहे. चांगल्या प्रकारचे आपल्याला क्षेत्रक्षी सुद्धा पाहायला भेटते. 1 धावा भेटते. 1 धावाच्या मध्ये षटक क्रमांक पहिले सपतोय. संघाची धावसंख्या 1 षटकाच्या समाप्तीवरती 6 आकड्यावरती जाऊन पोहोचते. लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट ओव्हर प्रोग्रेस. चला विलंब करू नका. टाइमपास करायचा नाहीये. नो टीम मीटिंग. लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. अजून 2 मॅच खेळवायचे आहेत. दोन्ही संघांना आपण रिक्वेस्ट करतो. खास करून क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती. पुन्हा एकदा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर त्वरित आपलं क्षेत्ररक्षण आपापल्या खेळाडूंनी आपली पोझिशन घ्यायची आहे. 1चा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 6ला 1 खेळाडू मात्र बाद झालाय. गरीब नवाज बुरुंडी या संघाची तुम्ही चर्चा करताय. अनेकदा या संघाला आपण चांगलं क्रिकेट खेळताना देखील पाहिलंय. कारण ही जी स्पर्धा तुम्ही पाहायला गेलं तर यजमान संघ स्वतः खेळतायत. गरीब नवाज बुरुंडी हुसेनपुरा यांच्या माध्यमातलं हे ऑर्गनायझेशन आहे. हे सर्व जे खेळाडू आहेत सर्व ऑर्गनाइज करून आज मात्र त्यांचा जो छंद म्हणजेच काय तर क्रिकेट आज या स्पर्धेमध्ये नक्कीच ते खेळतायत. म्हणजे इथे सगळ्या गोष्टीचं मॅनेजमेंट करून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दाखल होणं तीच जर्शी आपण ज्यावेळेला आपल्या अंगावरती घालतो गावाची एक वेगळी एनर्जी आणि एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. आणि आज मात्र हे सर्व जे खेळाडू आज आपल्या स्वतःच्या गावासाठी आणि त्यांच्या नावासाठी खेळताना देखील दिसत आहेत. तो दुसऱ्या बाजूला गोल्डन कोंडासारखा एक आक्रमक शैलीचा जो गोलंदाज आहे आपण जर पाहायला गेलं अरबाज
त्या अरबाजनं मात्र षटक क्रमांक दुसरा टाकण्यासाठी सुरुवात देखील केली आहे. पहिलाच बॉल टाकला, लॉंग द कार्पेटचा फटका खेळला, परंतु बघता बघता एकाच धावेवरती आता तुम्हाला संतुष्ट मानावं देखील लागणार आहे. बॅटिंगमध्ये खोली आहे गरीब नवाज बुरुंडी या संघाकडे. इथून जर पाहायला गेलं तर कैफ बुरुंडकर येणं बाकी राहील. क्रमांक 4 वरती संबंधित बघू शकता, परंतु अरबाजनं आतापर्यंत प्रभावित करणारी बॉलिंग अलोंग द कार्पेट अगदी ऑनला चांगला ड्राईव्ह केलाय. चेंडूपर्यंत जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल त्याच्या अगोदर अतिशय वेगानं मात्र एकाच धावेवरती तुम्हाला संतुष्ट व्हावं लागणार आहे, समाधान मानावं लागेल. शोएबचा बल्ला थोडासा खामोश आहे, तो मात्र संघर्ष केला पहिल्याच ओव्हरमध्ये, परंतु तो मात्र सांगतोय मला या मॅच मध्ये बनून राहायचं आहे. हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा, ये काल के कफाले लिखता मिटाता हूँ, ये जीत का गीत नया गाता हूँ, ये जीत का गीत नया गाता हूँ, हे सांगण्याचा प्रयत्न हरे खेळाडूला नक्कीच करावा लागेल. बघता बघता एक धाव मात्र कंप्लीट केली आहे. प्रयत्न दुसऱ्या धावेचा जर का चांगला थ्रो असता तर कदाचित शाहिदला मैदानाच्या बाहेर जावं लागलं असतं, परंतु पंच प्रभावित नाही आहेत. पॉपिंग क्रीज मध्ये अतिशय वेगानं या ठिकाणी धाव देखील कंप्लीट केली जाते. अरबाजचं कौतुक करावं लागेल, कौतुक करावं लागेल. तुडुंब अशी गर्दी आज या बुरुंडीच्या हिस्टॉरिकल मैदानामध्ये आज ही सदरची स्पर्धा देखील आपण पाहायला गेलं. गेले 56 ते 57 वर्ष या स्पर्धेचं ऑर्गनायझेशन केलं जात आहे, परंतु आज ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण जर पाहायला गेलं तर त्या स्पर्धेनं दिमागात प्रवेश देखील केलेला आहे. आणि त्याचबरोबर तर नक्कीच जे रसिक मायबाप देखील ऑनलाईनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत, त्या रसिक मायबापांनाच देखील आपण या सायंकाळच्या सत्रामध्ये मनापासून हार्दिक स्वागत करूयात. परंतु या बॉलकडे बघा, बॅट बॉलचा कोणता संपर्क नाही आहे. जे रसिक मायबाप ऑनलाईन ही सदरची स्पर्धा घर बसल्या आनंद घेत आहेत त्यांना मी नक्कीच सांगू, जर का अजून स्पोर्ट्स स्ट्रीम या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर लवकरात लवकर या स्पोर्ट्स स्ट्रीम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला देखील दाबा. परंतु त्याच्या अगोदर नक्कीच यावेळेला बघा कॅच छुटा तो भाई लोक मॅच छुटा. गंभीर दुखापत झाले का बघा जरा तिथे. मॅक्झिमम तर बघायला मिळाला 6 धावा षटकार आलाय. आता इथे फलंदाज दुखापतग्रस्त झालाय का जरा चेक करायचंय. कमिटी मेंबर्स आपण जात देते, परंतु आय होप खेळाडू अगदी नक्कीच चांगला असेल. तिथे कोणत्याही प्रकारची गंभीर दुखापत नाहीये, स्वतःला सावरलंय. परंतु या 6 धावा खूप किमती आता 6 धावा आपल्याला शोएबच्या बॅटमधून बघायला मिळतात. आता कुठेतरी शोएब आता आक्रमक पवित्रा घेतला या मॅच मध्ये त्यांनी शोएबना, आणि आज आपल्या संघासाठी लढताना देखील बघायला मिळतोय. अरबाजनं शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी होती, अक्षरशः शोएबला फसवलं होतं, परंतु तिथे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून थोडीशी मिसफील्ड आणि सरळ प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यामध्ये 6 धावा आपल्याला बघायला मिळतात. या षटकातील अजून देखील एक बॉलचा खेळ मात्र शेष आहे. येणाऱ्या पुढच्या बॉलवरती कोणतं संकट असेल पाहावं लागेल. कमी गतीचा बॉल पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू 1 बाउन्स, चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल. एक धाव अतिशय वेगाने कंप्लीट आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. 2चा खेळ समाप्त. एका गड्याच्या मोबदल्यात संघाची धाव संख्या 18 स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचलेला आहे. कैफसाला या लगेच वेगाने या बाहेर. आपण 2चा विचार केला तर नक्कीच 18 स्कोर कार्ड आता स्कोर कार्ड आपल्याला बघायला मिळते. एकच फक्त एक्स्ट्रा दिलाय. दुसऱ्या बाजूला जर चर्चा केली, शाहिदनं 3 बॉल फेस केले, 2 धावांवरती खेळतोय. तो शोएब यानं जर पाहायला गेलं तर लगभग 8 चेंडूंना फेस केलंय, 15 धावांवरती नाबाद खेळतायत. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर मात्र या ठिकाणी आरिफ गोलंदाजी बॉलिंग मार्क वरती असतील. आरिफ यांची बॉलिंग पाहताय तुम्ही. राईट आर्म ओव्हर द विकेट अगदी समोरच्या दिशेने बॉलिंग करताना दिसत आहेत. कमी गतीचा बॉल आहे, शाहिदचा फटका फसलाय. बॉल पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल की नाही. नो मॅन्स लँडला चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय आणि काय रनिंग बिटवीन द विकेट आहे या खेळाडूंची.
काय ताळमेळ देखील सुरेख पहिल्याच बॉलवरती दुहेरी धावा ते घेतल्यात. यजमान संघ आहे, स्वतःच्या होम ग्राउंड वरती खेळतोय, स्वतःच्या घरी घेतोय आणि आज मात्र त्यांना चांगल्या प्रकारचा अनुभव या विकेटचा आहे. विकेटनं रंग बदललाय. थोडीशी विकेट आपण जर पाहायला गेले 3 दिवस चांगल्या प्रकारची बॅटिंगसाठी पोषक ठरली होती, परंतु आता मात्र या आजच्या संपूर्ण दिवसामध्ये विकेट थोडीशी स्लो झाली आहे. कारण का गेले 3 दिवसाचं क्रिकेट या विकेटवरती खेळलं गेलं. पुन्हा एकदा अगदी वेगानं टर्नच्या अगदी सहारे चेंडूला खेळलं होतं. फाईनला क्षेत्ररक्षक लावला गेला आणि त्याचबरोबर एक सिंगल धावेवरती तुम्हाला संतुष्ट बनावं लागेल. पंच थोडीशी अपील करतायत. या ठिकाणी पंचांनी नक्कीच सांगितलं की डिसिजन चेंज केला आणि बॅटचा स्पर्श होता तिथे आणि या 2 धावा नक्कीच आपल्याला ऍड कराव्या लागतील. 1 धाव ऍड करावी लागेल. स्ट्राईक मात्र आता रोटेट होईल. धावसंख्या 21 आहे. 1 खेळाडू तर बाद झालाय. ही मॅच मात्र अगदी रोमहर्षक बनत चाललेली आहे. आपण म्हणतो ना, यशस्वी होण्यासाठी स्वतःच्या मनगटावरती तुम्हाला विश्वास ठेवावा लागतो, तरच तुम्ही अगदी इन फ्युचर देखील यशस्वी बनत असता. कमी गतीचा बॉल आहे इथे, नक्की क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून खेळण्याचा प्रयत्न तर पकडण्याचा देखील झाला. चेंडूने आता चकमा दिलाय 3 क्षेत्ररक्षकांना आणि चेंडू मात्र दुसऱ्या बाजूला जातोय. 2 धावा कंप्लीट करतील. 3ऱ्या धावेचा प्रयत्न अगदी शाहीचा होता, परंतु तिथे योग्य वेळेला नकार शोहेबनं देखील दिलाय. आरिफ यांची बॉलिंग अगदी खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारचा टप्पा पाहायला मिळाला, पण तो क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून थोडीशी चुका आपल्याला बघायला मिळते. कोण चुकतंय यापेक्षा काय चुकतंय या गोष्टीकडे तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. हेच देखील मॅच मध्ये आपण शिकत आलोय. ओव्हर द विकेट क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ बनलाय, परंतु यावेळेला भिरकवलेला आहे डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू पुन्हा एकदा काटा बदलतोय त्या ठिकाणी पडल्यानंतरला. जोपर्यंत थ्रो येईल अतिशय वेगानं मात्र 2 कंप्लीट रॉकेट थ्रो पाहायला मिळाला. 2च्या साहाय्यानं स्कोर का 25-25 ला जाऊन पोहोचेल. षटकातील 2 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. शोएबनं आता मात्र जर पाहायला गेलं आपल्या संघासाठी खूप मोठे योगदान दिलंय. 10 बॉल मध्ये जर पाहायला गेलं 19 धावा वैयक्तिकरित्या त्यांनी बनवल्यात. 190च्या स्ट्राईक रेटनं ते आता बॅटिंग करतायत या मॅच मध्ये. आरिफनं या षटकातील अजून 2 चेंडू फेकण्यासाठी ते अजून तयार असतील. पुन्हा एकदा भिरकावले. प्रॉपर टायमिंग नाहीये. बॅट चेंडूचा तेवढा चांगला असा संगम बघायला मिळत नाहीये. पुन्हा एकदा एक आहे. शाहिद सांगतायत की नाही इथे थोडंसं रिस्क असेल, पण तू शाहिद रिस्क नाही तो इश्क नाही, तुम्हाला रिस्क घ्यावी लागणार आहे, कारण का धावा तुम्हाला या मॅच मध्ये बनवाव्याच लागतील. आता 26 झालेत. हे 3रं षटक इन प्रोग्रेस मध्ये आहे. गोल्डन कोंडा या संघाकडे देखील विध्वंसक फलंदाज आहेत. किमान तरी तुम्हाला 35 पेक्षा अधिक धावा या मॅच मध्ये बनवावे लागतील, कारण का गोल्डन कोंडा हा जो असा संघ आहे कोणत्याही क्षणाला मात्र बाजी पलटू शकेल. कमी गतीचा बॉल पडल्यानंतर खालच्या बाजूला बसतोय. इथे धावा मात्र मिळत नाही. बघता बघता एक सिंगल देखील कंप्लीट. षटक क्रमांक 3चा खेळ समाप्त. धावसंख्या 27. लॉस ऑफ 1 विकेट. चौथं षटक फेकण्यासाठी मोहसिन आला. जर राईट मोर द विकेटचा मारा करेल. शाहीसाठी लाचच्या षटकामध्ये किती धावा येतात, 6 चेंडूमध्ये किती धावा करतात. 3 षटकाची समाप्ती तर झालेलीच आहे. संघाची धावसंख्या 27 आकडे जाऊन पोहोचलेले आहे.
पुढे एकदा पाहायला गेलो तर या षटकामधला पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होते तो मोहसिन वैयक्तिक पहिले संघाकडून चौथं षटक फेकण्यासाठी आले होते 7-8 पावलाचा रनअप असेल अंपायरला क्रॉस केला राईट ओव्हर द विकेट टाकण्याचा प्रयत्न पहिला चेंडू भिरकवलेला चेंडू हवाई फायर असेल चेंडू जातो से मारेगा पार वन बाउन्स से मारेगा पार डाबल चौका चौकार या 4 धावाच्या मध्ये संघाची धाव संख्या वेगाने पुढे सरसावेल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे धावफलकावरती धावा होता ते 31 धावा लॉस ऑफ 1 विकेट पहिल्या चेंडूचे जे की चौकाराने स्वागत केलेलं आहे ते शाहिदने मोहसिनचं अजून या षटकामध्ये या इनिंग मध्ये 5 चेंडूंना बाकी असली संघाची धावसंख्या 31 या आकड्यामध्ये जाऊन पोहोचलेली आहे पाहूया 5 चेंडूमध्ये किती धावा येतात पहिल्या चेंडू पहिला विकेट मारून पहिला मोठा प्रहार मारून स्वागत केलेलं आहे तो मोहसिनचं पुढचा चेंडू परत राईट मोडतो विकेटचा मारा करेल पहिल्यांदा भिरकवलेला अडवून कार्पेट खेळण्याचा प्रयत्न चेंडू स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या इथून ट्रॅव्हल होतो एक धावा पूर्ण होते दुसरा धाव सुद्धा बघता बघता पूर्ण होते तिसऱ्या धावाला नकार रनआउट होण्याची संधी असेल संघाला लागतोय तिसरा झटका संघाला लागतोय दुसरा झटका जो की 4 चेंडू बाकी असतील या इनिंग मधले पाहूया 4 चेंडू मध्ये किती धावा इथं झटका लागतोय 2 धावा तर भेटलेल्या आहेत 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावते संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 आकड्यावर 33 धावा झालेल्या आहेत आता आपल्याला नॉन स्ट्राईक होती कैफ पाहायला भेटेल कैफ बुरुणकर पुढचा चेंडू परत मोहसिन सज्ज होते गोल्यांसाठी पुढचा भिरकवलेला आहे चेंडू जातोय ट्रॅव्हलचा चेंडू गेला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पार बोलताना लिंबाच्या झाडाला हिरवा पाला दूर चटकार मारेगा मगर झुकेगा नाही साला भेटतील 6 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरसावेल संघाची धावसंख्या 6 धावाच्या मदतीने जाऊन पोहोचलेली आहे 39 धावा बघा गेलो तरी चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला शाहिदच्या माध्यमातून पाहायला भेटते अजून या षटकामध्ये उर्वरित 3 चेंडूंना बाकी असतील की शाहिद आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय मोहसिन थोडेसे मागडे पडलेले आहेत मोहसिनने 12 धावा खर्च केलेल्या 3 चेंडूमध्ये परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होईल मोहसिन संघाची धावसंख्या 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे परत एकदा राईट मोड द विकेटचा मारा करेल तो मोहसिन शाहिदसाठी पुढचा चेंडू परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय अंपायरला क्रॉस केलेला पुढचा चेंडू सुद्धा भिरकवलेला आहे परत एकदा जेल बाद होण्याची असेल संधी क्षेत्रक्षेत्र चेंडू जातोय से मारेगा पार स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पार चेंडू जातोय 6 धावांसाठी ओवर के आखिरी गेंद मुकाबला करने के लिए कौन तैयार है कैफ एक बड़ा नाम है दापोली तालुके में जी हाँ अभी फिलहाल वो चिपलून में खेल के आए और चिपलून में जब उनका मैच हुआ था उस मैच में उन्होंने मैन ऑफ द मैच हासिल किया था वही एक खिलाड़ी है जो इस वक्त आखिरी गेंद खेलने के लिए तैयार है कैफ तनवीर बोरनकर देखना होगा आखिरी गेंद का किस तरह से मुकाबला करते हैं गोल्डन कोंडा की तरफ से जी हाँ शॉर्ट पिच गेंद बाहर की तरफ जाती है अंपायर ने इसे वाइट करा दिया मिस्टर एक्सा के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 47 लॉस ऑफ 2 विकेट्स जी आज जब शुरुआत हुई थी गरीब नवाज की तरफ से तो अच्छी शुरुआत की थी लेकिन उस शुरुआत को बरकरार रखना था और वो पूरा जिम्मेदारी के साथ कप्तान शाहिद ने उसको पूरा कर दिया 2 छक्के लगाया एक शानदार चौका भी लगाया कैफ को आखिरी गेंद जी हाँ कैफ ने गेंद को उड़ाया मिड विकेट की दिशा में गेंद बॉडी ले पार कर जाएगी बेहतरीन चौका और पार सीमा पार चौका सुरेख फटका बैट बदल निकाला तो कैफ क्या
रापिद ओके ना? सज्जाद भाई ह्याच्यानंतरचा होणारा सामना असेल त्यांची कृपया टॉस किंवा नाणेफेक करून घ्यायचे आहे सज्जाद भाई. शाहिद बुरोनकर इस मैच के बाद अपने 2500 रुपया लेके जाए बरकत बुरोनकर के सर पास. चला आता 24 चेंडू आणि 52 धावांच्या के बाद आवश्यकता. जो राउंड होगा कोलत्रे वर्सेस फातिमा 11. दोनों कप्तान से गुजारिश करता हूं कि वो यहां पर आए और टॉस करके ले. जी हाँ, फातिमा 11 और कोलत्रे प्लीज कम टू हियर बोथ और कैप्टन. ये इसके बाद और एक राउंड खेला जाना बाकी है. प्लीज आप यहां पर आए. टॉस होगा कोलत्रे और फातिमा 11. दोनों कप्तान से गुजारिश है कि वो यहां पर आए, जल्दी से जल्दी यहां पर आए. जल्दी से जल्दी यहां पर टॉस किया जाएगा. पाहायला गेलो तरी 24 चेंडू आणि 52 धावां करावे लागतील. ते गोल्डन संघाला जर आपल्या पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल तर 24 चेंडूमध्ये 52 धावा करावे लागतील. पाहायला गेलो तरी लाचच्या षटकामध्ये चांगल्या प्रकारची आपल्याला फलंदाजी शाहिदच्या माध्यमातून तशी कैफच्या माध्यमातून पाहायला भेटली. संघाच्या धावसंख्येला चांगल्या प्रकारची भर पोहोचवून 51 धावा करून 52 धावांचा आवश्यकता म्हणजे 52 धावांचा मोठा लक्ष्य, मोठा धावांचा डोंगर ठेवलेला आहे तो गोल्डन खोंडा या संघाच्या समोर. 24 चेंडू आणि 52 धावा ची आवश्यकता असेल गोल्डन खोंडा या संघाला. सलामीची जोडी गोल्डन खोंडाकडून. जी की सलामीची जोडी सुद्धा आलेली आहे अरबाज आणि असलम. तर थोडा लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे गरीब नवाज संघ. फातिमा 11 चा कर्णधार इधर आलाय. प्लीज कोलत्रे 11 चा कर्णधार त्यांनी इथे यायचं आहे. कोलत्रे 11 कोलत्रे चला या. चला विनंती असेल थोडा फास्ट घ्यायचा आहे तुम्हाला, विनंती असेल थोडा, कारण की आणखी 2 सामने याच्यानंतर व्हायचे बाकी आहे. थोडा तुम्ही सुद्धा कॉपरेट करायचं आहे. चला आता 24 चेंडू आणि 52 धावा. स्ट्राईक एंडवरती असेल तो अरबाज, नॉन स्ट्राईक वरती असलम असेल. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडे सुद्धा पहिलं षटक फेकण्यासाठी आलेला आहे ओमकार पाटील. पाहूया पहिल्या सामन्यामध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी ओमकार पाटील यांनी केले होते. तसेच परत एकदा पाहूया सामन्यामध्ये किती धावांना रोखवलं होतं. पहिला चेंडू ज्या इनिंग मधला पहिला चेंडू निर्धाव चेंडू फेकलेला आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते संघाची धावसंख्या जो की संघाचं खातं खुललेलं नाही. पहिला चेंडू निर्धाव फेकलेला आहे ते ओमकार पाटीलने. ओमकार पाटील जे की पहिला चेंडू ते बाद झाले होते, पण पाय थोडीशी बॅटिंगमध्ये थोडीशी बॅटिंगने परफेक्ट लागले असले तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी करून दाखवतात का. पुढचा चेंडू पर्यंत राईट राऊंड विकेट फेकण्याचा प्रयत्न, एज लागते, बॅटीची कडा लागते, संपर्क प्रॉपर होत नाही आहे. एक धावा भेटते. जसं वैयक्तिक संघाचं खातं खुलेल तसं वैयक्तिक स्वतःचं खातं सुद्धा खुलेल. संघाची धावसंख्या होते 2 चेंडू आणि 1 धावा. पाहायला गेलो तरी चांगल्या प्रकारची गोलंदाजी मागाच्या सामन्यामध्ये सुद्धा केला होता ते ओमकार पाटील यांनी. तसेच पाहूया या सामन्यामध्ये सुद्धा करतो का, कारण की 2 चेंडूमध्ये त्यांनी एकच धावा खर्च केलेला आहे. पाहूया परत एकदा गोलसाठी सज्ज होईल. राईट राऊंड विकेटचा मारा करेल तो मोहसिनसाठी. पहिला हवाई फायर चेंडू जेलबाद होण्याची संधी क्षेत्ररक्षक स्वतः येतोय, जेल सोडतोय. बोलताना कॅच छूटा, बोलताना कॅच छूटा, सपना टूटा, मुकद्दर रूटा और रनों को भी लूटा. भेटतील एक धावाच्या चेंडू आणि 3 धावा. ओमकार जे की चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. 4 चेंडूमध्ये फक्त 3च धावा खर्च केलेल्या आहेत. पाहायला गेलो तरी अजून या षटकामध्ये 2 चेंडू यांना बाकी असतील. पुढचा चेंडू राईट राऊंड फेकण्याचा प्रयत्न जेलबाद होता, पण रिक्सी होतात. 1 धावा भेटेल. डिक्लेअर झोन आहे तिथे 2 भेटतील. हे 2 धावा भेटतील. 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या परत एकदा पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावर. अजून या षटकामध्ये लाच चेंडूचा खेळ बाकी. पहिला चेंडू किती धावा देतो, संघाची धावसंख्या 5 झालेली आहे. पुढचा चेंडू पर्यंत मोहसिनाचे स्ट्राईक एंडवरती भिरकवण्याचा प्रयत्न. चेंडू फाईनल क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. चेंडू जातोय थोडासा गच्चा चेंडू केलेला सेम रेगा पार चौकार. 4 धावा भेटतील. 4 धावाच्या संघाची धावसंख्या वेगेने पुढे संघाची 1 षटकाच्या समाप्ती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 9 धावा. कम ऑन डीजे.
चला सामन्याला सुरुवात करायची, जसं टीम मीटिंग सुद्धा करायची नाही, तुम्हाला सुद्धा विनंती असेल. चला आता एक षटकाच्या समाप्ती होती, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 9 या आकड्यावरती. ओके, 43 धावांची 18 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता असेल, अपेक्षा असेल, गरज असेल ती गोल्डन खोंडा आहे संघाला. पुढचा चेंडू भिरकवलेला आहे, चेंडू जातो पूल केलेला चेंडू, एक धावा भेटते, दुसऱ्या धावाला नकार दिलेला आहे, एक धावाने समाधान भेटेल. एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 10 धावा, 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे, जो की 42 धावांची आवश्यकता असेल. पुढचा चेंडू परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होते मकसूद. पुढचा चेंडू सुद्धा निर्धाव चेंडू होता, पण बाईच्या रूपामध्ये एक धावा भेटेल. हे एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या परत एकदा पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते, ती धावफलकावरती धावा होतात ते 11 धावा. लॉस ऑफ 0 विकेट. पाहिलं गेलो ते चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतो, कारण की मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करता बिगिट येणं आवश्यक असतो. अजून की बिगिट आले, आता हवेमध्ये चेंडू असेल, क्षेत्ररक्षक येतोय, जेल टिपतोय, चांगल्या प्रकारचा जेल संघाला लागतोय. पहिला झटका, पहिला खेळाडू आणि पहिला प्लेअर बाद होईल. पहिल्यामध्ये पारजावं लागेल. आता बिगिटची आवश्यकता आहे, कारण की मोठ्या धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना त्याला सामन्याकडे पाहूया. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 12 या आकड्यावरती. अजून या षटकामध्ये 2 चेंडू बाकी असतील. लॉस ऑफ 1 विकेट, एक झटका लागलेला आहे. पाहूया की चांगल्या प्रकारची गोलंदाजी तर आपल्याला मकसूदच्या सुद्धा माध्यमातून पाहायला भेटते. त्याने सुद्धा आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारची गोलंदाजी केलेली आहे. 4 चेंडू फक्त 3च धावा खर्च केलेले. परत एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या स्थिरावलेली आहे, संघाची धावसंख्या थांबलेली आहे. पाहायला गेलो तरी अजून की 12 या आकड्यावरती जाऊन थांबलेली आहे. म्हणजे अजून की 40 धावांची आवश्यकता असेल. 40 धावांची आवश्यकता असेल ती गोल्डन खोंडा आहे संघाला. पुढचा चेंडू पहिल्यांदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल तो मोहसिनसाठी. वाईड असेल का? अंपायरने वाईड 1 बाउन्स दिलेला आहे. वाईड नसेल, हा निर्धाव चेंडू असेल. निर्धाव चेंडूच्या मध्ये षटक क्रमांक दुसरे संपेल. 2 षटकाच्या समाप्ती होती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 12 धावा. आता 12 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता असेल. म्हणजे प्रति ओव्हर 20 धावांच्या रणनीतीने चालावं लागेल. 12 चेंडू आणि 40 धावा आपल्याला गोल्डन ट्रॅक होती. आपल्याला चांगल्या प्रकारचा एक फारुख चिपळूणकर इथे जमा होत आहेत. अनाउन्समेंट आहे का? जर कैफ बुरोनकर ने पूरी ओवर मेडल, अगर कैफ ने पूरी ओवर मेडल निकाला तो रिजवान बुरोनकर की तरफ से 1000 रुपया. वैयक्तिक पहिले आणि संघाकडून तिथे षटक फेकण्यासाठी कैफ सज्ज होते. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल. 7-8 फॉलोचा रनर अंपायरला क्रॉस केलेला आहे. त्या निर्धाव चेंडूची सांगता होईल. पहिला चेंडू निर्धाव चेंडू फेकलेला आहे. त्याचं पारितोषिक सुद्धा लागलेलं आहे. मेडन ओव्हर करता येतं 1000 रुपयाचा पारितोषिक सुद्धा असेल. पहिला चेंडू निर्धाव चेंडू फेकलेला आहे. आता 11 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता असेल. पाहूया सामना कुठपर्यंत जातो. 52 धावांचा पाठलाग करताना अजून की मोठा 121 सुद्धा मोठा बिगिट आपल्याला गोल्डन खोंडा संघाकडून पाहायला नाही भेटलेला आहे. पुढचा चेंडू हव्यामध्ये असेल. खाली क्षेत्ररक्षक येतोय. पाहूया झेलबाद होईल का? नाही. एक धावा पूर्ण होते. दुसऱ्या धावाला नकार दिलेला आहे. एक धावाने समाधान घेतलेले. एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 13 या आकड्यावर. बघायला गेलो तरी अजून की आता 10 चेंडू आणि 39 धावा. 10 चेंडू 39 धावा. कैफ सुद्धा आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. त्याने सुद्धा 2 चेंडू मध्ये फक्त 1च धावा खर्च केलेला आहे. पुढचा चेंडू पहिल्यांदा गोलंदाजीसाठी सज्ज होईल तो कैफ.
राईट मोर्द विकेटचा मारा करतो मोसीनसाठी. भिरकवलेला आहे चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. तिथं क्षेत्ररक्षक असेल जेव्हापर्यंत येतोय, पकडतोय, थ्रो करतोय तेव्हापर्यंत निश्चितपणे 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावर. आता 9 चेंडूमध्ये 6 षटकार सुद्धा 6 षटकार मारावे लागतील. अगर इस गेम में विकेट लिया तो रिजवान बुरोनकर की तरफ से 1000 रुपया. कॉन्ग्रॅच्युलेशन. क्लीन बॉल फर्निचर डिस्ट्रॉय. संघाला लागेल दुसरा झटका. 1000 रुपयाचा पारितोषिक रिजवान बुरोनकर यांच्याकडे. बघायला गेलो तरी आता 6 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता असेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 3 षटकाच्या समाप्ती होती 16 धावा. गोलंदाजाचं नाव कृपया सांगायचं आहे. वहां से फारूक चिपलुनकर कुछ इनाम भेज रहे. पता नहीं हमारे आपकी आवाज हम तक पहुंच नहीं रही है. फारूक चिपलुनकर वैयक्तिक पहिल्या संघाकडून 34 षटक फेकण्यासाठी 14 आलेला आहे. 6 चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू अतिरिक्त फेकलेला अतिरिक्त धावा भेटे 1 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकोची धावा होतात ती 16 धावा. आता 5 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. अगर सऊद बुरोनकर विकेट ले रहे तो 7 बुरोनकर की तरफ से 1000 रुपया. तर आता 4 चेंडू. चला 5 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता असेल. पहिला चेंडू अतिरिक्त होता त्याच्यानंतर दुसरा चेंडू सुरेख चेंडू निर्धाव चेंडू फेकलेला आहे. परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होते तो सौद. राईट मोड विकेटचा मारा घेत बीट होते. बॅटने बॉलरचा संपर्क होत नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते ही 1 धावा भेटेल. 1 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 ह्या आकड्यावरती. अगर अरफात बुरोनकर कैच ले रहे तो बरकत बुरोनकर की तरफ से 1000 रुपया. पुढचा चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू होता. आपण निर्धाव चेंडू इथे ठरतोय. आता बघायला गेलो तरी सामना जास्तीत जास्त झुकलेला असेल तो गरीब नावाच्या संघाकडे. कारण की 3 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता असेल. 3 चेंडू 34 धावा. इब्राहिम असे स्ट्राईकिंग होते जे की मागाशी ते थोडेसे त्यांचे पाय स्लिप झाले होते ते सुद्धा पडले सुद्धा होते तिकडे. इथं परत एकदा निर्धाव चेंडूची सांगता होती. आता 2 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता असेल. थोडा फास्ट घ्यायचा आहे. ह्याच्यानंतर होणारा सामना कोलतरी संघ पूर्ण इकडे यायचा आहे. बहुत ही बड़ा इनाम आ चुका है फारूक चिपलुनकर की तरफ से. अगर गरीब नवाज क्वार्टर फाइनल जीत रही है
तो हर प्लेयर को 1000 रुपए का इनाम। अगर गरीब नवाज क्वार्टर फाइनल जीत रही है तो फारूक चिपलूनकर की तरफ से हर प्लेयर को 1000 रुपए का इनाम। चला आता होणारा सामना कोलतरे विरुद्ध फातिमा 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे। फातिमा 11 आणि कोलतरे पुढचा चेंडू जेलबाद होण्याची संधी असेल, परत एकदा पुढे जेला फाटतोय, चेंडू वन बाउन्स जातोय सीमा रेखा पार, फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेलेला तो सीमा रेखा पार 4 धावांसाठी। चला गच्चा क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला भेटलं, जे की विजयी होणारा संघ गरीब नवाज संघ विजयी ठरतोय। विजयी संघाचं हार्दिक 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 अभिनंदन। तसंच पराभूत होणारा संघ त्यांचं सुद्धा ते आले, त्यांचं सुद्धा मनापासून शोएब कड़वेकर प्लीज यहाँ पे आइए। शोएब कड़वेकर अपना इनाम लेके जाइए। चला आता होणारा सामना फातिमा 11 विरुद्ध शाहिद बुरोनकर अपना इनाम लेके जाइए। शाहिद बुरोनकर अपना इनाम लेके जाइए जल्द से जल्द। अशरफ भाई कमेंट्री बॉक्स में आइए। अशरफ बुरोनकर कमेंट्री बॉक्स में आइए। शाहिद बुरोनकर अपना इनाम लेके जाइए। चला कोलतरे चला फातिमा 11 आपला पूर्ण संघ लवकर येऊन क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। कॉंग्रॅच्युलेशन शाहिद बुरोनकर। क्वार्टर फायनलचा सुद्धा एक सामना खेळवायचा आहे। समज चिपलूणकर मकसूद बुरोनकर बद्दल आपल्याला काय बोलायचं आहे का? मकसूद बुरोनकर एक चांगला खेळाडू आहे, पण त्याला मी सांगितलं होतं खेळायच्या पहिलेच की बाबा तू कॅच पकडताना तुझे जे काय हे आहेत ते कसं